श्वेताताई, कुठे पोहोचलात तुम्ही? कसा चाललाय तुमचा प्रवास? अगं मी काय ते कर्जत का कसारा काहीतरी कुठेतरी पोहोचले, ते महत्वाचं नाहीये. तुमचा व्हिडिओ माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचलाय. कशा कचा कचा भांडताय ग तुम्ही? बरे आहात ना? ऐक ना श्वेता, ही ना वल्लरीची आयडिया होती. वल्लरीने आम्हाला सांगितलं तसं करायला. मी तुला सांगते, तू जर इथे असतीस ना, आपण दोघींनी मिळून विरोध केला असता तिला. नाही येतेच आहे मी, पोचते लवकरात लवकर. पण तुम्हाला काही लाजा वाटतात का? श्वेताताई, हे बघा ते नाटक होतं. खोटं खोटं भांडत होतो आम्ही. हे बघा, तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन मी. फक्त लवकर या, वाट पाहतोय आम्ही तुमची. मी बघते. बरं, फोन ठेवतो, कोणतरी येत आहे. बरं बरं. आणि खोटं का असेना पण भांडू नका. राधिका, प्रिया, तुम्ही दोघी इथे कशा काय? या ना, या या आतमध्ये बस. हा या ना. प्रेरणा, ग कशा काय असं काय विचारतेस? हे जे काही झालंय ना ते समजलंय आम्हाला. तुझी चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलोय ग. कशी आहेस? बरी आहेस ना? हा, बरी आहेस ना? हो. अगं प्रेरणा, हे सगळं कळल्यानंतर टेन्शन आलेलं ग. म्हणून म्हटलं तुला भेटून यावं एकदा. त्यानंतर तुमचा व्हिडिओ बघितला मारामारीचा, मग तर वाटलं की भेटलंच पाहिजे तुला. तुला बघितलं प्रत्यक्षात आणि जीव भांड्यात पडला बघ आमचा. पण खरं सांगू का, ऍक्च्युली बरं झालं तुम्ही दोघी आलात. नाही, तुमच्यामुळे प्रेरणाला पण थोडं बरं वाटेल. काय? आणि वल्लरी, तू इथे का उभी आहेस? विचार त्यांना चहा पाणी काय हवंय. अगं तेजा, तुमचं भांडण झालेलं ना? तू वल्लरीलाच काय सांगते चहा पाणी बघायला? हो ना. अगं इतकं मोठं भांडण झालं असतं नाही, तुम्ही दोघी पण इथे वल्लरीच्या घरी काय करताय? ते तुझ्या फ्लॅटवर गेलेलो, पण दरवाजा बंद होता. आम्ही दार वाजवलं सुद्धा पण कोणी उघडलं नाही, म्हणून आम्ही इकडे आलो चौकशीला. हो ना. हकलतच होते त्यांना. हा, हकलतच होते मी. मला काही या माझ्या घरात नकोय. बरं, बघितलं ना कसं लोचटासारख्या माझ्या मागे पुढे करताय. मला चहा कॉफी द्यायला सांगताय, तेही ह्यांच्या मैत्रिणींना. चला आता निघायचा, निघा. चला निघा इकडनं. येऊ नका परत माझ्या घरात. माझ्यात माणुसकी आहे म्हणून मी प्रेरणा त्यांचं सामान घ्यायला येऊ दिलं यांना इथे. आता निघायचा, चला निघा. तू हे करू नकोस. तुझ्या ह्याची गरज नाही आम्हाला, कळलं ना? आमच्याकडे ती सिंपती हे आम्हाला काही गरजच नाही तुझी, कळलं? त्यामुळे जास्त शहाणपणा करूच नकोस तू. हो ना, मग तुमच्या मैत्रिणीला घ्या आणि त्यांच्या पण मैत्रिणींना घ्या आणि निघायचं आहे इकडनं. मी चहा कॉफी देत नाही बसणार आहे. चला निघा. हे बघ, ही ना माझी मैत्रीण होती, आहे आणि कायम राहील. त्यामुळे मी हिला सांभाळेन. मी समर्थ आहे. हो ना, मग चला निघा. म्हटलं ना एकदा निघायचं तर निघायचं इकडनं. हे माझं घर आहे. हो ना, जातोय. चला ग, चल चल चल, आम्ही जातोय. आमच्या तिथे थांबायचं नाही. निघा. प्रेरणाचं सामान काही गरज नाहीये. हा, काही गरज नाहीये सामानाची. हो, तसंही जेलमध्येच जाणार आहात ना. काय 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 बोलतेस तू? हा, अक्कल बिक्कल आहे तुला? आणि आम्ही निघतोय का? नाही, इथे थांबायची आम्हाला गरज नाही. चला तुम्ही इच्छा थांबू नका. चल चल, हा कॉफी द्यायला सांगतात. लाज नाही वाटत? येऊ नका परत माझ्या घरी. बिचारी प्रेरणा. अगं हे सगळं काय सुरू आहे तिच्या आयुष्यात, काही कळतच नाही. फार वाईट वाटतं बघ तिला पाहून. बघ ना, आत्ता कुठे सुख आलेलं ग तिच्या लाईफमध्ये, आणि हे सगळं होऊन बसलं. प्रेरणाचं हे असं
आणि तिकडे समीर सर, त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. किती विचित्र वागतात माहितीये ते. अगं, कित्येक दिवस झाले ऑफिसला पण येत नाहीयेत, त्यामुळे सगळी कामं पेंडिंग आहेत. हो ना, मी पण फोन लावला 5-6 वेळेस, पण लागतच नाहीये ग फोन. बरं जाऊ दे, त्या पुढे गेल्यात. राधिका, हो हो आलो. श्वेता, वल्लरीनी तुला काहीतरी पुरावे शोधण्यासाठी नाशिकला पाठवलं होतं ना? तू जे काही शोधायला गेली होतीस ते सापडलं का तुला तिथे? ए श्वेता, ऐक ना, सांग ना, काय सापडलं तुला? नाही म्हणजे कुठले पुरावे गोळा करायला गेली होतीस? ए बास झाला यार, सस्पेन्स आता बास, सांग ना. कशा मुली आहात ग तुम्ही? मैत्रीण एवढ्या लांबून इतकं महत्वाचं काम करून आली आहे, इतक्या तासांचा प्रवास करून. तिला चहा, पाणी, सरबत काहीतरी विचाराल का नाही? कामाचंच विचारताय. यार, किती त्रास होतोय मला, गरम होतंय. ए तू जास्त भाव खाऊ नको हा श्वेता. वल्लरीने एक काम काय सांगितलं असं तर लगेच का तिची असिस्टंट समजायला लागलीस का तू? तुला काय वाटतं पुरावे तुला गोळा करायला सांगितले म्हणून तू डिटेक्टिव्ह आहेस? आणि मुळात पुरावे फक्त वल्लरीला दाखवणार अशी शपथ घेतलीस का? तुला काय वाटतं आम्हाला काय समजत नाही? सगळं समजतं त्या वल्लरीलाच समजतं. तिच्या दाखवणार आहे. नाही, दाखवणारच आहे, पण फक्त वल्लरीलाच दाखवणार आहे. असंही वल्लरीने एक्सप्लेन केल्याशिवाय तुला काय कळणार आहे का? मग कशाला उगाच. ए शाणे, तुला काय वाटतं देवाने फक्त तुला अक्कल दिली आम्हाला नाही दिली? बघितलं कसं बोलते, बघितलंस प्रेरणा? जा गे जा, नको सांगूस. तुला काय वाटलं तू आम्हाला सांगितलं असतं आम्हाला कळणार नाही? कसं कळलं? स्वामी, या दोघींच्या भांडणामुळे ना मला जुने दिवस आठवले. अशात सतत भांडत असायच्या एकमेकींशी. क्षणात भांडायच्या, क्षणात एकमेकींच्या गळ्यात पडायच्या. हे दिवस मला पुन्हा दाखवा ओ स्वामी. या दोघींचं हे भांडण बघून ना सगळा त्रास एकदम विसरल्यासारखं वाटायला लागलंय. आपले जुने दिवस आठवले ना म्हणून असतीस ना यार. बुलबुल बागेत आपण काय धुडगूस घालायचो, खरंच मज्जा यायची ना. खरंय. म्हणजे तुम्हाला आठवतंय का आपली मिठू पहिल्यांदा आपल्या इथे राहायला आली होती तेव्हा कसली गांगरली होती? आणि वल्लरीची तीच परिस्थिती होती. एक मिनिट, वल्लरीचं ठीक आहे, पण मिठूचा काय संबंध गांगरण्याशी? एक नंबरची पार्टी बदलू होती ती. म्हणजे माझ्यामध्ये आणि श्वेतामध्ये भांडणं लावायची आणि नंतर श्वेताची बाजू घ्यायची. नाही, पण प्रेरणा आपल्या दोघींमधली भांडणं कायम सोडवायची. हा, मोठी ताई किंवा आई असल्याचं फिलिंग यायचं. एकदा आठवतंय आपण ते नॉनव्हेज वाल्यांना व्हेजचा डबा दिला होता आणि व्हेज वाल्यांना नॉनव्हेजचा डबा दिला. आठवतंय का? एवढं सुनावलं होतं त्यांनी. आठवतोय का म्हणून काय विचारतेस? तो दिवस काल घडल्यासारखा आठवतोय मला. आणि तुम्ही दोघी पण काही कमी नव्हतात. पण मग वल्लरी आली आणि तुमची भांडणं सोडवायला मला एक पार्टनर मिळाला. वल्लरी तर माझ्यापेक्षाही जास्त समजूतदार निघाली. तिच्याकडे ना माणसांचे प्रॉब्लेम्स जाणून घेण्याची हातोटी आहे. म्हणूनच आज एवढी चांगली वकील आहे ती. आपली मैत्री, आपली मजा मस्ती, आपलं कनेक्शन, बॉन्डिंग, हे सगळं लग्नानंतर हरवलं का ग प्रेरणा? मैत्री मैत्री म्हणतात ते दुसरं काय असतं ग? एकमेकींच्या सुखदुःखात साथ द्यायची, चांगल्या वाईट काळात बरोबर राहायचं. मैत्रीण चुकली तर तिचा कान धरायचा, तिला ओरडायचा हक्काने किंवा नीट समजावून सांगायचं.
हेच असतं ना. अजून काय वेगळी असते मैत्री? खरंय श्वेता, पण संसाराच्या रगाड्यात आपली मैत्री थोडी मागे पडली हे ऍक्सेप्ट करायला हवं आपण आता. म्हणजे कित्येक वेळेला तर असे प्रसंग आले की असं वाटायला लागलं आपली मैत्री आता तुटेल की काय. पण स्वामींच्या कृपेने म्हणा किंवा किंवा आपली टेलिपॅथी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आपण जेव्हा केव्हा अडचणीत होतो ना तेव्हा कायमच धावून आलो एकमेकींसाठी. खरंय. पण आता यापुढे सुद्धा आपली मैत्री आपण अशीच ठेवायची. आता मिशन एकच, मैत्री रिबिल्ड. तर काही झालं ना तरी आपण एकमेकींपासून लांब नाही जायचं. जुनं जे झालं ते गंगेला मिळालं, ते जाऊ दे. आपली ती मैत्री, आपले ते जुने क्षण आता आपण पुन्हा नव्याने अनुभवायचे. आणि याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. जर कोणी असं वागलं नाही ना तर मी सांगते, मी अण्णा केदार बनून सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, लक्षात ठेवा. अगं वल्लू, श्वेताताईंनी नाशिकमधून जे पुरावे आणले आहेत ते नेमके काय आहेत हे आत्ता तरी आम्हाला सांगशील का? हे बघ, आता जास्त ताणू नकोस. हो वल्लरी, तू जेव्हापासून सांगितलंयस ना तेव्हापासून हे सगळं कोणी केलं असेल याचा विचार करून करून डोक्याची अगदी मंडई झाली आहे. प्लीज आता सांग लवकर, काय आहे? तेजाताई, माझं एक काम करा. स्टडी टेबलवर मी पंचनाम्याची कॉपी ठेवली, ती प्लीज घेऊन याल. आणते. थँक्यू. श्वेताताई, नाशिकवरून तुम्ही जे पुरावे घेऊन आलात ते नीट हँडल केलेत ना? हो हो, तू जे जे सांगितलं होतंस ती सगळी काळजी मी व्यवस्थित घेतली. माझे फिंगरप्रिंट्स वगैरे उमटणार नाही याची काळजी घेतली आहे. नीट सगळे पुरावे पाऊचमध्ये घालून आणलेत. आलेच. वल्लरी, अगं नक्की काय पुरावे मिळालेत श्वेताला? प्लीज सांग ना आता तरी. आता ना उत्सुकता वाटायला लागली आहे.